अंतःकरणास्था पवित्र सदाकाळ वाचावे श्री सद्गुरुचरित्र. सौख्य होय इह परत्र या ग्रंथामध्ये एकदा श्री सद्गुरूंना भेटण्यासाठी त्यांची सेवा करण्यासाठी सायदेव ब्राह्मण गाणगापुरी आले. त्यावर श्री सद्गुरूंनी त्यांना विचारले, तुम्ही कोठून आलात? तुमच्या घरातील लोक कोठे आहेत? त्यावर सायदेव म्हणाले, माझे गाव उत्तरकंची आहे. तसेच माझे कन्यापुत्र आपल्या कृपाआशीर्वादाने उत्तम आहेत, परंतु माझे मन तिथे रमत नाही. मला आपली सेवा करावयाची आहे. मनात तसा निर्धार करून मी येथे आलो आहे. त्यावर श्री सद्गुरू हसून म्हणाले, आमची सेवा खूप कठीण आहे. आम्ही कधी गावात तर कधी अरण्यात राहतो. आमच्यासोबत आपल्याला खूप कष्ट होतील. त्यावर सायदेव म्हणाले, सद्गुरूंची सेवा जो करील तो या घोर संसार चक्रातून मुक्त होईल आणि तोच सदा सर्व काळ सुखी होईल. त्यानंतर काही दिवस गेल्यानंतर एके दिवशी श्री सद्गुरू सायदेवाला घेऊन संगमावर गेले. गाणगापुरापासून संगम 4 किलोमीटर लांब आहे. संध्याकाळ व्हायला आली होती. श्री सद्गुरू आणि सायदेव अश्वत्थ वृक्षाखाली बोलत असता सद्गुरूंच्या मनात सायदेवाची परीक्षा घ्यावी असा विचार आला आणि अचानक चहूबाजूनी जोरदार वारा वाहू लागला. वारा इतका भयानक होता की वृक्ष उन्मळून पडतायत की काय असे वाटू लागले आणि त्यामध्ये मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली. सायदेवाने आपल्या अंगावरील वस्त्राने सद्गुरूंना निवारा केला. असेच 1 तास गेल्यानंतर पहिल्यापेक्षा जोरदार पाऊस पडू लागला. विजा कडाडू लागल्या. थंड जोरदार वारा वाहू लागला. त्यावेळी सद्गुरू सायदेवाला म्हणाले, सायदेवा,